नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। धरणात मुबलक जलसाठा पण 5व्या दिवशी पाणी पुरवठा, महापालिका देईल का अकोलेकरांना दिलासा? आमदार मिटकरींच्या गाडीचे हल्ला प्रकरण, मुख्य सूत्रधार दुनबळे अद्याप फरार, अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव। या दिवशी रेल्वे प्रवास करताना एकदा चौकशी कराच, 70 पेक्षा जास्त गाड्या रद्द झाल्याची माहिती। अखेर अकोला महापालिकेला आली जाग, विनापरवाना होर्डिंग्स विरोधात पोलिसात देणार तक्रार। रखडलेला खंडवा अकोला रेल्वे मार्गाचा तिढा सुटला, जमीन अधिग्रहणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना। आता सविस्तर बातम्या। अकोला शहराला पाणी पुरवठा करणारे धरण तुडुंब भरले आहे, पण अकोल्यात 5व्या दिवशी पाणी पुरवठा सुरू आहे, तो महापालिकेने रोज करण्याची मागणी होत आहे। महानेतील धरणाचे 4 दार आज उघडले असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। 85% जलसाठा झाला असून आता धरणातील अतिरिक्त पाणी सोडले जात आहे। पावसामुळे काटाकोंडाळा नदी दुथडी भरून वाहत असून पाणलोट क्षेत्रातील पाणी काटेपूर्णा प्रकल्पात पोहोचत आहे। अकोला शहराची तहान भागवणारे तथा जिल्ह्यातील सर्वात मोठे असणाऱ्या काटेपूर्णा धरणाचे 4 वक्रद्वार आज सकाळी 11 वाजता उघडण्यात आले। यामधून एकूण 3257 क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे। काटेपूर्णा नदीपात्रात 92.23 घनमीटर प्रति सेकंद या प्रमाणात पाणीसाठा सोडला जाईल। महाड येथील काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या धरणात मोठा जलसंचय झाला आहे। जुलै महिन्यातच 80% पेक्षा अधिक जलसाठा झाल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे। त्या अनुषंगाने धरणाचे 4 वक्रद्वार उघडण्यात आले। धरणाचे दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडल्याने नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला होता। अकोला व मूर्तिजापूर शहराची तहान भागविण्यासह सिंचनासाठी उपयुक्त असलेल्या महान धरणात यावर्षी जुलै महिन्यातच मोठ्या प्रमाणात जलसंचय झाला आहे। वाशिम जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने काटेपूर्णा धरण भरले आहे। पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात आला आहे। सतर्क करण्यात आलेल्या गावांमध्ये बार्शी टाकळी तालुक्यातील महान, चिंचखेड, निंबोरा, तामसा, दोनद बुद्रुक व खुर्द, राही साहित, खांबोरा या गावांचा समावेश आहे। तर अकोला तालुक्यातील टाकळी छबिले, टाकळी पोटे, जवळा, तामसी, वाळी, कुरणखेड, तानखेड, खडका, गाजीपूर, सालतवाडा यांचा समावेश येतो। तर मूर्तिजापूर तालुक्यातील अमानवाडा, अटकळी, उमाई, जांबाखोर्द व बुद्रुक, मांगुळ, शेलूबोडे, दाताळा व भटोरी या गावांचा। आमदार अमोल मिटकरी गाडी हल्ला प्रकरणात काल अटक करण्यात आलेल्या 6 मनसे कार्यकर्त्यांना 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। त्यांना एमसीआर मिळाला, तर इतर अटकेतील 3 आरोपींना 1 दिवसाचा पीसीआर मिळाला। या प्रकरणात 13 वरून आरोपींची संख्या 20 झाल्याची माहिती आहे। अकोला येथील शासकीय विश्रामगृहाबाहेर आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी मनसेचे 3 कार्यकर्ते अटकेत आहेत, तर जवळपास 20 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटकेत असलेल्या सचिन गालट, ललित यावलकर, अरविंद शुक्ला, मुकेश धोंडफळे आणि रुपेश तायडे या 5 जणांना आज एमसीआर मध्ये पाठवण्यात आले, तर सचिन गव्हाळे, राजेश काळे, निसार शेख यांना 1 दिवसाचा पीसीआर मिळाला आहे। तर या प्रकरणात अजून प्रक्षोभक वक्तव्य करणारे कर्णबाळा दुनबळे, राकेश शर्मा, प्रशंसा अंबेरे, सतीश फाले, भूषण भिरड, मंगेश देशमुख हे अद्याप फरार असल्याची माहिती आहे। कर्णबाळा दुनबळे यांनी अटक टाळण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे। मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अकोला जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे। या अर्जावर 7 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। रेल्वे प्रशासनाने अकोला मार्गावर अनेक गाड्या रद्द केल्या आहेत। रेल्वे ट्रॅकच्या देखभालीमुळे 19 ऑगस्ट रोजी 73 पेक्षा जास्त गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वे विभागात राजनांदगाव कळमना रेल्वे मार्गावर 3री रेल्वे लाईन जोडण्याचे महत्त्वाचे काम सुरू होणार आहे।
या कामामुळे काही दिवसांसाठी रेल्वे वाहतूक प्रभावित होईल। प्री नॉन इंटरलॉकिंग काम हे काम 4 ऑगस्ट रोजी ते 11 ऑगस्ट 2024 रोजी, तर नॉन इंटरलॉकिंग काम हे 14 ऑगस्ट रोजी ते 19 ऑगस्ट 2024 रोजी केले जाणार आहे। रेल्वे ट्रॅकच्या देखभालीमुळे 19 ऑगस्ट रोजी 73 पेक्षा जास्त गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर 5 गाड्यांना मार्गात थांबवण्यात आले आहे आणि 22 गाड्यांना बदललेल्या मार्गाने धावणार आहेत। या तांत्रिक कामामुळे अकोला मार्गावरील 30 गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित झाले आहे। या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपली गाडीची माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा रेल्वे स्थानकावरून घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे। शहरात आता विनापरवाना फलक लावल्यास पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत। याशिवाय फ्लेक्स छपाई करणाऱ्या व्यावसायिकांना मनपाकडून परवानगी असल्याशिवाय फ्लेक्स छपाई न करण्याची सूचना दिली आहे। शहरात महापालिकेचा परवाना न घेता सर्रासपणे वाटेल त्या ठिकाणी जाहिरात फलक लावले जात आहेत। कुणाचा वाढदिवस तर कुणाचे स्वागत, याशिवाय विविध जाहिरात फलके विद्युत पोल, रस्त्याच्या कडेला असलेले वृक्ष व इमारतींवर लावले जात आहेत। यासाठी महापालिका प्रशासनाची कुठलीही परवानगी घेतली जात नसून मनमानीपणे हे केले जात आहे। यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याची परिस्थिती आहे। अनेकदा या फलकांमुळे अपघातही होतात। महापालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन प्रणालीद्वारे परवानगी देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। तात्पुरते बॅनर लावायचे असल्यास मनपाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय ते लावता येणार नाही। वाहतुकीला अडचण होणार नाही यासाठी परवानगी घेतल्यानंतर बॅनर हे कमीत कमी 10 फूट उंचीवर लावणे बंधनकारक आहे। शहरात विनापरवाना बॅनर आढळल्यास संबंधित व्यक्तीच्या विरोधात पोलीस तक्रार करून सदर बॅनर काढण्यात येणार आहे। नारायण स्कूल असे नाव असलेली एक गाडी आरटीओने ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे। अकोला शहरातील अनधिकृत शाळा असलेल्या नारायण स्कूल असे नाव असलेल्या गाडीची जप्ती आरटीओने का केली असा प्रश्न विचारला जात आहे। प्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी न करता थेट रस्त्यावर धावणारी नारायण स्कूलची स्कूल बस आरटीओने जप्त केल्याची माहिती आहे। याविषयी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी पुष्टी दिली आहे। मोठ्या प्रमाणात रस्ता कर जमा न करणे, त्याचबरोबर योग्य पद्धतीने नोंदणीची कागदपत्रे सबमिट न केल्याने नारायण स्कूल असे लिहिलेली गाडी ताब्यात घेतल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाने दिली आहे। दरम्यान अशा प्रकारे कुठलीही नोंदणी न करता स्कूल बस इतक्या दिवस कशी काय रस्त्यावर धावत होती असा प्रश्न विचारला जात आहे। इतर राज्यातील गाड्या महाराष्ट्रात पडविण्यामागे नेमका काय उद्देश होता असा प्रश्न विचारला जात आहे। नारायणाची अनधिकृत शाळा सुरू असताना आता नोंदणी न करता स्कूल बस चालविणे नारायणाला महागात पडले आहे। लिनेस फाउंडर डे आणि कारगिल विजय दिवस लिनेस क्लबच्या वतीने साजरा करण्यात आला। यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात मोठ्या संख्येत लिनेस सदस्यांचा सहभाग होता। 26 जुलै रोजी लिनेस फाउंडर डे आणि कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने लिनेस क्लब अकोला व स्कूल ऑफ स्कॉलर यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली काढण्यात आली। यावेळी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट स्वाती झुंझुनवाला, लिनेस क्लब प्रेसिडेंट आणि अनिशा वखारिया आणि स्कूल ऑफ स्कॉलर मुख्याध्यापिका श्वेता दीक्षित यांच्या उपस्थितीमध्ये बिर्ला कॉलनी ते सातव चौक मार्गाने रॅली स्कूल ऑफ स्कॉलर येथे पोहोचली। बँड बाजा आणि नृत्य करीत गीत गात रॅली काढण्यात आली। यावेळी लिनेस सदस्यांसोबत स्कूल ऑफ स्कॉलरचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला। यावेळी विशेष अतिथी म्हणून रिटायर्ड ऑफिसर आशिष रमेश इचे यांना आमंत्रित करण्यात आले होते, ज्यांनी कारगिल युद्ध या विषयावर सविस्तर माहिती देत सैनिकांच्या बलिदानाची शौर्य गाथा आपल्या भाषणातून मांडली। आर्मी ऑफिसर आशिष आणि मुख्याध्यापिका श्वेता यांचा लिनेस क्लबच्या वतीने सन्मान करण्यात आला, तर मुख्याध्यापिका श्वेता यांनी सर्व पदाधिकारी यांना रोपटे भेट देऊन सन्मान केला। यावेळी रॅलीमध्ये लिनेस पीडीपी हरविंदर कौर सेठी, आशा विरवाणी, सुनंदा गुप्ता, सदस्य सुलेखा गुप्ता, उमा बाजुरिया, शीतल अग्रवाल, गीता रुपाली, श्रद्धा जोशी, पुष्पा डोडिया, सुषमा केला आदी सदस्य उपस्थित होते। 26 जुलै रोजी हॉटेल सेंटर प्लाझा येथे लिनेस क्लबची मीटिंग संपन्न झाली, ज्यामध्ये लिनेस क्लब अध्यक्षा अनिशा वखारिया यांच्याद्वारा सर्व पूर्व प्रेसिडेंट यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। सोबतच लिनेस इंदुमती मोहता यांच्या वतीने वॉकर भेट देण्यात आली। अलका उमाळे यांच्या वतीने मनुताई कन्या शाळेतील 5 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पुस्तके भेट देण्यात आली।
श्रावणाची गीत आणि जलवायू प्रदूषण या विषयावर निबंध स्पर्धेमध्ये विजयी सर्व स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली। यावेळी पीडीपी हरविंदर कौर सेठी, तारा माहेश्वरी, आशा विरवाणी, सुनंदा गुप्ता, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट स्वाती झुंझुनवाला, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रत्नमाला रुईकर, दिव्या देशमुख, कोषाध्यक्ष वनिता बिजवे, सेक्रेटरी स्वाती अग्रवाल यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते। पीक विमा योजनेतील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई त्वरित मिळावी हाच पीक विमा योजनेचा हेतू असून पीक विमा प्रकरणांमध्ये ज्या ठिकाणी 25% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे अशा ठिकाणी सरासरीनुसार नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले। 2023-24 हंगामातील पीक विमा योजनेतील तक्रारी त्वरित निकाली काढाव्यात तसेच अपात्र दाखवण्यात आलेल्या प्रकरणाची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिल्यात। यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी मूर्तिजापूर, बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेसंदर्भातील अडचणी मांडत पीक विमा प्रतिनिधींनी तपासणी करून त्वरित अडचणी सोडवण्याच्या सूचना दिल्यात। तर आमदार प्रकाश भारसाकडे यांनी पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असून एकही पात्र शेतकरी त्यापासून वंचित राहू नये याबाबत विमा प्रतिनिधींना निर्देश दिलेत। आमदार अमोल मिटकरी यांनी शासनाच्या योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करण्याच्या सूचना दिल्यात। या आढावा बैठकीला पीक विमा प्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी तथा शेतकरी आदी उपस्थित होते। अकोला शहरात पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचे कर्तव्य महापालिकेचे होते, पण मोरणा नदीला पूर येऊन गेला, पण अकोल्यातील नाल्यांची सफाई मात्र करण्याचा विसर महापालिकेला पडला। त्यामुळे मोठी घाण शहरातील विविध भागात साचल्याचे चित्र आहे। शहरात वादळी वारा व मुसळधार पावसाचे आगमन झाले। नाल्या ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावर आल्याने महापालिकेच्या वतीने नाले सफाई कागदावरच सुरू असल्याचे समोर आले होते। नागरिकांच्या आरोग्यासाठी नाले सफाईचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याची गरज आहे, पण पोलीस ट्रेनिंग सेंटर असलेल्या भागाजवळ अर्थात जुल्फिकार नगर भागातील नाल्यात असलेला कचरा आणि घाण पाहिल्यावर आपण याच अकोल्यात राहतो का असा प्रश्न पडतो। लोकांचे आरोग्य बाधित होत आहे, रुग्णालय फुल आहेत, तरी देखील नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष अधोरेखित करणारे आहे। शहरातील विविध भागात अशीच काय ती स्थिती असून आरोग्य विभागाने व स्वच्छता विभागाने त्वरित नाले सफाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या न त्या कारणांनी रखडलेल्या अकोला खंडवा रेल्वे मार्गातील तिढा सुटल्याचे संकेत मिळत आहेत। केंद्र शासनाने या संदर्भात जमीन संपादनाची अधिसूचना प्रकाशित केली असून जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केली। अकोला खंडवा रूपांतरित ब्रॉडगेज रेल्वे लाईनला ग्रहण लागले होते, ते आता सुटण्याची शक्यता आहे। खंडवा मीटरगेज रेल्वे मार्गाची ब्रॉडगेज करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्रातील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये लागणारी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे। सुधारित नियमावलीनुसार रेल्वेच्या विशेष योजनेसाठी ही जमीन संपादित केली जाणार आहे। सिकंदराबाद रेल्वे विभागाचे मुख्य अभियंता यांच्या स्वाक्षरीने राजपत्रातून ही अधिसूचना जारी केली गेली आहे। अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना तशा सूचना पाठविल्या गेल्या आहेत। अकोला बुलढाणा जिल्ह्यातील ज्या गावातून हे रेल्वे लाईन जाणार आहे, आता अधिसूचना प्रकाशित झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारात ही जमीन ताब्यात घेतले जाण्याचे संकेत आहेत। अकोला बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या या रेल्वे लाईनमुळे अनेक गावाचा विकास होऊन ते समृद्ध होण्याचे संकेत आहेत। गेल्या 10 वर्षांपेक्षाही जास्त काळापासून ही समस्या कायम आहे। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। धरणात मुबलक जलसाठा, पण 5व्या दिवशी पाणी पुरवठा, महापालिका देईल का अकोलेकरांना दिलासा? आमदार मिटकरींच्या गाडीचे हल्ला प्रकरण, मुख्य सूत्रधार दुनबडे अद्याप फरार, अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव। या दिवशी रेल्वे प्रवास करताना एकदा चौकशी कराच, 70 पेक्षा जास्त गाड्या रद्द झाल्याची माहिती। अखेर अकोला महापालिकेला आली जाग, विनापरवाना होर्डिंग्ज विरोधात पोलिसात देणार तक्रार।
रखडलेला खंडवा अकोला रेल्वे मार्गाचा तिढा सुटला. जमीन अधिग्रहणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRC चे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.